नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. निवडणूक आयोगामध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा जो प्रतिवाद होता तो संपलेला आहे आणि तो संपल्या क्षणी आपण लाईव्ह आलोत, कारण मला असं दिसतं आहे की एकतर ज्याचा तसा फारसा रिलेव्हन्स नाही आहे की शेड्यूल 10 मध्ये काय घडलेलं आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाला जो निकाल द्यायचा आहे तो निकाल कुठल्या कॉन्क्रीट मुद्द्यावरती जावा ह्या दृष्टीनं कपिल सिब्बल यांची आर्ग्युमेंट होताना दिसली आणि ते दोन मुद्दे घेऊन आलेत. आज त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो मुळातच राजकीय पक्ष नाही आहे आणि त्यांचं जे वागणं आहे ते संसदीय लोकशाहीच्या प्रणालीला हे धरून नाही आहे. हे दोनही मुद्दे हे असं दाखवत आहेत की एक विशिष्ट अशी प्रतिवादाची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं प्रतिवाद केला जातो आहे आणि तो असा आहे की जो काही निकाल द्यायचा आहे तो आधी शेड्यूल 10 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा सोक्षमोक्ष लावा, कारण त्यातला जो ग्रे एरिया आहे की 16 आमदारांचं जी फूट पडलेली आहे ती फूट आधी गृहीत धरावी आणि मग त्यानंतर पक्षासंदर्भातला निर्णय घ्यावा की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जे म्हटलं जातंय की मुळामध्ये पक्षात बंडच नाहीये, तो एक उठाव आहे, याच्यावरती दिलेलं हे काउंटर आहे आणि ते काउंटर जबरदस्त आहे. ते यासाठी की त्यांनी आज अशी मांडणी केली. एकतर 4 वाजून 10 मिनिटानं कपिल सिब्बल हे सुनावणीला उभे राहिले. जवळपास 1 तास 15-20 मिनिट त्यांनी आपली आर्ग्युमेंट केली, प्रतिवाद केला आणि एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद हे कसं अयोग्य आहे, विशेषतः दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झाल्यानंतर शिवसेनेतलं पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं ते कसं घटनाबाह्य आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न केला जात होता त्याला बिलकुल काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक बेस्ट लिगल माइंड ज्या वेळेला एकमेकांच्या समोर असतात, कारण आता भैया जेठमलानींची आर्ग्युमेंट सुरू आहे तीही आपण बघू, पण मला हे फार महत्वाचं वाटलं. ते यासाठी महत्वाचं आहे की एकनाथ शिंदे यांचा गट नाहीये, तो उठाव आहे असा जो दावा आहे तो दावाच मुळात कसा खोटा आहे ते सांगताना त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे शिवसेनेची जी मूळची घटना आहे ती घटना काय सांगते, त्या घटनेमध्ये असलेलं राष्ट्रीय कार्यकारिणीचं महत्त्व, प्रतिनिधी सभेचं महत्त्व आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी जो काही कथित उठाव केलेला आहे त्या उठावाला लिगॅलिटी नाहीये अशी ती एकूण आर्ग्युमेंट होती आणि त्याच्यामध्ये मग खूप सारे आर्ग्युमेंट आज कपिल सिब्बल यांच्याकडनं केले गेले. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं जे नेतेपद घेतलं ते कशाच्या आधारावरती घेतलं अशी पहिली आर्ग्युमेंट होती. हे यासाठी महत्वाचं आहे की एकदा का शिवसेनेची घटना ही खरी आहे, त्यातल्या प्रतिनिधी सभेचं महत्त्व, राष्ट्रीय कार्यकारिणीचं महत्त्व हे अबाधित आहे, ते पक्ष चालवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे असं म्हटलं, ते मांडलं की मग एकनाथ शिंदे यांनी जे स्वतःकडं पक्षप्रमुख पद घेतलेलं आहे ते घटनाबाह्य ठरतं. कारण प्रतिनिधी सभेनं शिवसेनेची घटना ज्यांनी वाचलेली आहे त्यांच्या हे लक्षात येईल की शिवसेनेच्या घटनेमध्ये प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचं फार महत्त्व आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच सर्व गोष्टी ठरवते, अगदी पक्षप्रमुख सुद्धा ठरवते आणि त्यामुळं पहिला प्रश्न हा केला गेलाय सिब्बल यांच्याकडनं की एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे जे पक्षप्रमुख पद घेतलं ते कशाच्या आधारावरती घेतलं. दुसरं असं आहे की त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची जी मूळची घटना आहे त्या घटनेची आयोगाला माहिती दिली. माझा असा समज आहे की एक तर डिलाईंग प्रोसेस सुरू आहे शिवसेनेकडनं, जितकं जास्तीत जास्त हे पुढे ढकलता येईल. हे खरं आहे की 23 जानेवारीला 2018 साली उद्धव ठाकरे यांची जी 5 वर्षासाठीची पक्षप्रमुखपदी निवड झालेली होती त्याची मुदत संपते, पण त्याला माझ्या लेखी फार महत्त्व नाही, कारण पक्षच इतका अडचणीत आलेला आहे. तेव्हा पक्षप्रमुखपदी त्यांची नव्याने निवड होणं हे एक फॉर्मॅलिटीचा भाग आहे. हे त्यांच्याकडनं आज कपिल सिब्बल यांनी 2 अर्ज दिले. त्या एका अर्जामध्ये पक्षप्रमुख पदाच्या संदर्भातल्या निवडणुकीला आम्हाला परवानगी द्या आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या. म्हणजे एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ दिली की पक्षप्रमुख पदाच्या एक्सटेन्शन आपोआपच मिळतं. सो तो भाग होता, पण शिवसेनेची घटना काय आहे हे पुन्हा पुन्हा कपिल सिब्बल यांनी सांगितलं आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आता जो मधल्या वेळेचा दुसरा मुद्दा आपण टॅग केलाय की ही घटना आहे त्या घटनेप्रमाणे जर होत नसेल तर मग एकनाथ शिंदे हे यांचा गट हा राजकीय पक्षही नाहीये आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचं जे वागणं आहे ते संसदीय प्रणालीला धरून नाहीये. आणि इथेच महत्त्वाचा मुद्दा आहे की कपिल सिब्बल हे सांगू इच्छित आहेत की शेड्यूल 10 संदर्भातला जो निर्णय आहे त्याबद्दलचा निर्णय आधी यायला हवा. एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची ती क्लॅरिटी हवी की जे 16 आमदार गेलेले आहेत, कारण ते उल्लेख करताना 40 आमदारांचा करत नाहीयेत, ते फक्त 16 आमदाराचा करतायत. मला इथे लगेच आठवतं की 2002 साली बसपामध्ये जी फूट पडलेली होती एक्झॅक्टली 16च आमदारांनी ती फूट केली होती आणि एक्झॅक्टली 40च आमदार नंतर समाजवादी पक्षाला जाऊन मिळालेले होते. पण ज्या वेळेला 2005 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला
तेव्हा मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने 40 हा आकडा गृहीत धरला नाही, तर पहिले जे 16 होते ते गृहीत धरले. सो कपिल सिब्बल पण हेच सांगतायत की त्या 16 आमदारांनी पक्षाच्या घटनेला अनुसरून असलेले पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःचं मत का नाही मांडलं, त्यांनी लोकशाहीला धरून असलेली गोष्ट का नाही केली. म्हणजे गुवाहाटीला जाण्याच्या आधी, हे त्यांचेच शब्द आहेत, आर्ग्युमेंट बरीच 1-1.5 तास चाललेली आपल्याला समरायझच करायची आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती जे मुद्दे मांडायला हवे होते ते न मांडता ते गुवाहाटीला गेले आणि तिथून ते बोलत राहिले. हे घटनाबाह्य आहे असं ते सांगतायत. आणि म्हणून मग ठाकरे गटाकडनं 2 अर्ज केले गेलेत. एक ते मी मगाशी म्हणालो की प्रतिनिधी सभा बोलवण्याचा आम्हाला तुम्ही परवानगी द्या, आणि दुसरा नेता निवडीसाठी परवानगी द्या. प्रतिनिधी सभाच नेता निवडत असते, त्यामुळे एकदा प्रतिनिधी सभा निवडण्याचा मुभा मिळाली की मग अर्थातच श्री उद्धव ठाकरे यांचं जे 5 वर्षाचं पुढचं एक्सटेन्शन आहे ते महत्त्वाचं ठरतं. पुन्हा एक मुद्दा त्यांनी ट्रेस केला. एक, संसदीय प्रणालीमध्ये असलेले विधिमंडळातले घटक, म्हणजे विधिमंडळातले आमदार आणि खासदार हा स्वतंत्र भाग आहे आणि पक्षाचे पदाधिकारी हा स्वतंत्र भाग आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी हा मुद्दा ट्रेस केला की महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत आणि 36 मध्ये मग शिवसेनेमध्ये पद्धती आहे की एका जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 जिल्हा प्रमुख असतात. तर एकनाथ शिंदे गटानं स्वतःच्या 28 जिल्हा प्रमुखांचं जे शपथपत्र द्यायला हवं होतं ते दिलेलं नाहीये. म्हणजे त्यांना ती घटनाही मान्य नाही आणि त्यांचा स्वतःचाही कारभार घटनेप्रमाणे नाहीये असं ते सुचवू इच्छित आहेत. आणि सोबत ही आर्ग्युमेंट करतात की राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना ह्या मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही श्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे. ती बरोबर आहे ही आर्ग्युमेंट अशी यासाठी करावी लागते की घटना ही अशी आहे, त्या घटनेतलं राष्ट्रीय कार्यकारिणीचं महत्त्व हे असं आहे आणि प्रतिनिधी सभेचं महत्त्व हे असं आहे. आणि त्यामुळं या मुद्द्याला जर गृहीत धरलं तर मग श्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो मुळाचा राजकीय पक्ष नाहीच आहे माझ्या मते, असा दावा पण एकनाथ शिंदे यांनी केलेला नाही आहे. आणि म्हणून मी म्हणतो की काही प्रमाणामध्ये हे डिलाईंग प्रोसेस आहे. त्याच मुद्द्यावरती चर्निंग सुरू आहे. पुन्हा तेच सांगितलं जात आहे. कारण एकनाथ शिंदे असं कुठं म्हणाले की माझा राजकीय पक्ष वेगळा आहे. ते असं म्हणतायत की शिवसेना हाच माझा मूळचा पक्ष आहे, आम्ही काही बंड केलेलं नाही, आमचा तो उठाव आहे. पुढं काय झालंय त्यांनी म्हटलं की शिंदे गटाची जी कागदपत्र आहे ना त्याच्यामध्ये कमतरता आहे. कमतरता काय आहे तर 61 पैकी 28 जे जिल्हा प्रमुख आहेत त्या जिल्हा प्रमुखांची शपथपत्र त्यांनी दिलेली नाही आहेत. म्हणजे पुन्हा इथे डिले होऊ शकतो जर सगळ्याच कागदपत्रांची पडताळणी करायची झाली 3-3.5 लाख कागदपत्रांची, तर मग मात्र ती तुम्हाला करायला खूप वेळ लागेल. जी पहिल्या त्यांच्या आर्ग्युमेंटमधचा मुद्दा होता जो आधीच्या तारखेमध्ये होता तो हाच होता की उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातला शिंदे गटाचा जो आक्षेप आहे तो काही खरा नाहीये. शिवसेनेमध्ये फुटच पडलेली नाही, जे काय आहे ते कपोलकल्पित आहे. हा काही फक्त शाब्दिक खेळ नाहीये, नीट लक्षात घ्यायला हवं. कपोलकल्पित यासाठी की असं काही घडलंय असं कागदोपत्री शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाहीये. शिंदे गटाची उलट आर्ग्युमेंट काय आहे तर आम्ही उठाव केलेला आहे. तोच धागा कपिल सिब्बल हे पकडतायत. ते म्हणतायत की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कुठे फूट पडलेली आहे, जे काही घडलंय ते कपोलकल्पित आहे, कुणीतरी सांगतंय म्हणून ते घडलेलं आहे. उलट हे जे 16 आमदार आहेत यांनी पक्षाच्या घटनेला अनुसरून कारभार वागलेले नाही आहेत. जेव्हा पक्षाने म्हणजे आजच्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी हे सांगितलं की जेव्हा पक्षाने सभा बोलावली त्या सभेला ही मंडळी का आली नाहीत. जर त्यांना घटना मान्य होती पक्षाची, ते 2018 साली जेव्हा उद्धव ठाकरे यांची निवड झाली त्यावेळेला त्या प्रतिनिधी सभेला उपस्थित होते, तर मग गुवाहाटीला जायच्या आधी त्यांनी लोकशाहीला अनुसरून असल्याप्रमाणे पक्षाच्या घटनेला अनुसरून असल्याप्रमाणे पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती हे मुद्दे का उपस्थित केलेले नाहीत. म्हणजे आर्ग्युमेंट मला जे दिसते त्याचा लसावी हा आहे की शिंदे हे ना पक्षाची घटना मानतात, शिंदेना जेव्हा 2018 साली जे घडलं त्याला त्यांचं अनुमोदन होतं, पण आता ते वेगळं बोलतायत. आणि शिंदे यांचा मुळातच राजकीय पक्ष कुठे आहे ही नवीन जरी आपल्याला वाटत असली तरी तशी ती दोन्ही बाजूची सेमच आर्ग्युमेंट आहे. हे असं म्हणतात की यांनी घटनेच्या विरोधात काम केलंय आणि हे असं म्हणतात की आमचा पक्ष हाच मूळचा शिवसेना पक्ष आहे. शिंदे हे शिवसेनेत कार्यरत होते आणि कार्यरत असताना त्यांनी कुठल्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही, कुठल्याही गोष्टीला आक्षेप घेतला नाही. आणि कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये 2 गोष्टीला फार महत्त्व त्यांनी दिलं की एक प्रतिनिधी सभेचं महत्त्व आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचं महत्त्व. माझ्याकडे आता ती घटना आहेच. दोन्हीचंही महत्त्व एवढं मोठं आहे की कार्यकारिणी सभेनं शिवसेना प्रमुखाची नियुक्ती करायची आहे. शिवसेना प्रमुखांना खूप सारे अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख हे इतर कुठल्याही राजकीय पक्षाबरोबरचा त्यांच्याबरोबर युती करायची धोरणं काय असावीत याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. शिवसेना प्रमुख हे डिसिप्लिनरी ॲक्शन विथ कन्सल्टेशन ऑफ प्रतिनिधी सभा हे घेऊ शकतात.
प्रतिनिधी सभेबरोबर चर्चा करून शिवसेना प्रमुख हे पक्षाचे आमदार आणि खासदार यांना तिकीट वाटप करू शकतात. त्यांना अधिकार असलेल्या पदांच्या नियुक्तीचे अधिकार शिवसेना प्रमुखाकडे आहेत. आणि म्हणून कपिल सिब्बल हे जाणीवपूर्वक सांगतायत की प्रतिनिधी सभेचं महत्त्व, कार्यकारिणीचं महत्त्व हे अबाधित आहे. आणि त्यामुळं जे लोक पक्ष सोडून गेलेले आहेत ते प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. ही आजची एक नवीन त्यांचे आर्ग्युमेंट आहे की ते का प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. तर जे आधी मी सांगितलं त्यांनी पक्षाची घटनाच पाळलेली नाही आहे. ते ना पक्षाची घटना मानतात ना ते लोकशाही मानतात. आणि म्हणून ते संसदीय लोकशाही प्रणालीला जी अपेक्षित असलेली गोष्ट आहे ते करत नाहीयेत. आणि ते करत नाहीयेत म्हणून शिवसेना उद्धव यांचा, एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो गट हा राजकीय पक्ष नाहीये. ते कपोलकल्पित घडवून आणलेली एक गोष्ट आहे. आणि महत्त्वाची एक आर्ग्युमेंट काय केली त्यांनी, तर शिंदे यांची जी मूळची याचिका आहे त्या याचिकेमध्ये अनेक खोटी विधान आहेत. आता याच्यामध्ये मला दोन शक्यता दिसतात. एक शक्यता असं म्हटल्यानंतर मग शिंदे यांच्या बाजूनं याचिकेला अनुसरून ज्या ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे त्याची पडताळणी करा अशी मागणी होईल. त्याच्यासाठी वेळही लागू शकतो. त्याच्यामध्ये अनेक फाटे फुटू शकतात. आणि दुसरी शक्यता मला ही वाटते की उद्धव ठाकरे यांच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे मुळापासून खोडायचे असतील तर तुमचे मुद्देच खोटे आहेत असं सांगावं लागतं. आणि ते त्याप्रमाणे करताना आपले दिसत आहेत. मूळचा जो पक्ष आहे तो आमचाच पक्ष आहे पुन्हा पुन्हा सिब्बल सांगतायत. आणि मग प्रतिनिधी सभेप्रमाणे जो पक्ष कार्यरत आहे त्या पद्धतीप्रमाणेच असल्यामुळं शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. आणि त्याप्रमाणेच पक्ष चालायला हवा. आता ते एक्सटेन्शन मिळायला हवं. जे 2 अर्ज त्यांनी केलेले आहेत त्या 2 अर्जाप्रमाणेच प्रतिनिधी सभा घेण्याची आम्हाला परवानगी द्या. मी सुरुवातीपासून म्हणतोय की शेड्यूल 10 मध्ये खूप मोठे ग्रे एरियाज आहेत. एक ग्रे एरिया तर हाच आहे की जेव्हा 1984 साली राजीव गांधी यांनी 1/3 सदस्य जर पक्ष सोडून जात असतील तर ते पक्षांतर ठरतं असं म्हटलं. नंतर वाजपेयींच्या काळामध्ये ते 2/3 करण्यात आलं. पण कुणी हे इमॅजिन केलेलं नव्हतं की जर मूळचा एखादा पक्ष असं म्हणायला लागला की आमचाच तो मूळचा पक्ष आहे तर मग काय करायचं. LGP बद्दल, लोक जनशक्ती पक्षाबद्दल हे पहिल्यांदा मला वाटतं की समोर आलंय. मी जेव्हा वाचलं तेव्हा रामविलास पासवान यांच्या चिरंजीवानी आणि रामविलास पासवान यांच्या भावानं एक वेगवेगळी भूमिका घेतली. आणि दोघांची भूमिका हीच होती की आमचाच LGP आहे. त्याच्यावरून वाद झाला आणि मग दोघांनाही स्वतंत्रपणे गट करायला निवडणूक आयोगानं सांगितलं. पण त्या केसचा एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर अभ्यास केला किंवा ती जी महाशक्ती म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टी जी होती त्यांनी त्यांना योग्य ते गायडन्स दिलेलं आहे असं दिसतंय. कारण तो जो ग्रे एरिया होता ना तो ग्रे एरिया एकनाथ शिंदे यांनी बरोबर पकडला. की समजा एखादा घटक की एखादा राजकीय पक्षामध्ये जर 40 आमदारांची फूट होत असेल तर 40 आमदारच म्हणतील की आमचा मूळचा पक्ष आहे. आणि जर तसं झालं तर मग उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये ना त्यांना मूळची शिवसेना मिळते ना त्यांना शिवसेनेचं जे मूळचं धनुष्यबाण चिन्ह आहे ते मिळतं. कारण 2/3 प्रमाणे यांच्याकडं संख्याबळ आहे. पण अर्थात राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये त्यांची जी लेजिस्लेटिव्ह विंग आहे म्हणजे विधिमंडळातले जे सदस्य आहेत आणि जे पक्षाचे सदस्य आहेत या गोष्टीला फार महत्त्व आहे. त्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. जर निवडणूक आयोगानं हे कन्सिडर केलं की विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावरती एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष जातो तर मग मात्र उद्धव ठाकरे यांची अडचण होईल. पण दुसरीकडे जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं अजूनही पक्षपदाधिकाऱ्यांना दिसतं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार गेलेले आहेत पण कार्यकर्ते हल्लेले नाही आहेत, पक्षपदाधिकारी हल्लेले नाही आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जर कार्यकर्त्यांचं आणि पक्षपदाधिकाऱ्यांचं बळ उभा राहिलं तर मग मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे तो पक्ष जातो. पण हा आर्ग्युमेंटचा भाग आहे. मुळातच काउंटर आर्ग्युमेंट आज कपिल सिब्बल हे करतायत की उद्धव ठाकरे यांच्यावरती जे आरोप करतायत त्यांच्या याचिकेत खोट आहे, त्यांच्या कागदपत्रात खोट आहे. ते जे म्हणतायत ते काही खरं नाही आहे. त्यांना ना घटना मान्य आहे ना त्यांना लोकशाही मान्य आहे ना ते लोकशाहीप्रमाणे वागतात ना मुळात त्यांचा राजकीय पक्ष आहे. ह्या सगळ्यावरती त्यांनी आज आर्ग्युमेंट केलेली आहे. आता महेश जेठमलानी यांची आर्ग्युमेंट सुरू आहे. पण मला हे फार महत्त्वाचं वाटलं की शिवसेना एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना हा जो पक्ष आहे तो राजकीय पक्षच नाही असं म्हटलं की आर्ग्युमेंटला खूप वाव मिळतो. मग खूप साऱ्या गोष्टीची पडताळणी करावी लागते आणि संसदीय प्रणालीला धरून नाही असं म्हटलं की मग शेड्यूल 10 संदर्भातला जो निकाल आहे तो तुम्हाला आधी गृहीत धरावा लागतो. म्हणजे शेड्यूल 10 संदर्भातलाच निकाल येणार आहे पण त्याचं उल्लंघन झालं की नाही याबद्दलचं क्लिअर कट जजमेंट
आधी निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. थांबूया आपण इथे, ते आर्ग्युमेंट सुरूच आहे. पण मला मधल्या ओळीमध्ये हा अर्थ तुम्हाला नीट तुमच्यासह समजून घ्यावा असा मला वाटला, त्यामुळे तो घेतलाय. आणि आता आपण पुढची आर्ग्युमेंट जी आहे ती बघून त्यानंतर सुद्धा आपण विश्लेषण करूया. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.